पाथर्डी शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी शहरातील व्यावसायिक सुरेश शेठ पटवा, नगरसेविका मंगल कुकाटे, निर्मला आवटी, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी आदींसह मान्यवर, शिक्षक तसेच 10वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शैक्षणिक ज्ञानाबरोबर संस्कार देण्याचे काम शिक्षकांनी प्रामाणिकपणे केले आहे। ज्ञानाची शिदोरी गुरुजनांनी तुम्हा विद्यार्थ्यांना दिली असून तिचा वापर भविष्यात चांगल्या पद्धतीने करावा असे आवाहन मुख्याध्यापिका जयश्री चौधरी यांनी केले। या 10वीच्या वर्गाला फक्त 10वीच्या वर्षीच नाही तर अगदी 5वी पासून फक्त ज्ञान देण्याचंच काम केलं नाही शिक्षकांनी। इतरही संस्कार जे आहेत ते मी असेल, हे सर्व शिक्षक सहकारी असतील, त्या सर्वांनी केलं। आणि याच्यामध्ये आता तुमच्या बोर्डाच्या परीक्षेला कसोटी आहे। तुम्ही काय केले 6 वर्षभर काय अभ्यास केलाय? आमच्याकडून आम्ही जे काही ज्ञानाची शिदोरी जी आहे ती तुम्हाला देऊन टाकलेली आहे। आता ती शिदोरी तुम्हाला कशी वापरायची, त्याचा उपयोग कसा करायचा, या परीक्षेमध्ये त्याचं नियोजन तुम्ही वर्षभर केलं असेल। कॉपी कुणी करायची नाही, कारण कॉपी केल्यामुळे काय होतं, कुठला इंजिनियर चांगला घडणार नाही, डॉक्टर चांगला घडणार नाही, म्हणजे ते चांगली सेवा देऊ शकणार नाही। म्हणून त्याच्यामध्ये 10% मार्क तुम्हाला कमी मिळाले तरी चालतील, परंतु तुम्ही अभ्यास करून तुमचे पेपर घ्या। विद्यार्थ्यांनी 10वीच्या शिक्षणानंतर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, न्यूज, टेलिव्हिजनच्या माध्यमातून भविष्यातील शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षेच्या रूपाने करिअरच्या वाटचालीकडे लक्ष द्यावे अशी भावना यावेळी पत्रकार अमोल कंकरिया यांनी व्यक्त केली। इथून पुढे खऱ्या अर्थाने आपण काय केलं पाहिजे, काय नाही, ही खरी आपण आता जगामध्ये काय चाललंय काय नाही याकडे आपण खऱ्या लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे न्यूजपेपर असेल, बातम्या असत्या, जनरल नॉलेज असेल, स्पर्धा परीक्षा असत्या, याकडे तुम्ही आत्तापासून लक्ष दिलं तर मला वाटतं भविष्यात तुम्ही काहीतरी घडू शकता। त्याचं कारण असं, आता जे युग आहे स्पर्धेचं युग आहे, म्हणजे तिथं सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, ह्याबीत काही चांगल्या गोष्टी आहे आणि सोशल मीडिया हा दोतर्फा झालेला आहे। म्हणजे त्यामध्ये काही अनावश्यक गोष्टी आलेल्या आहेत, काही आवश्यक गोष्टी आलेल्या आहेत, जे काही घेण्याजोग्या काही गोष्टी आहेत त्या आपण घेतल्या पाहिजे। जे आता सोशल मीडियावर चांगले चांगले प्रश्न येतात, जे काही आपल्याला माहिती नसती, म्हणजे आम्हाला सुद्धा काही माहिती नसती, ती आम्ही व्हॉट्सॲपद्वारे, फेसबुकद्वारे त्या घेतो। त्या घेऊन आपण स्पर्धा परीक्षा कशा केल्या पाहिजे आणि येणारं युग कसं आहे, काय केलं पाहिजे भविष्यात। आता मेक इन इंडिया, त्यामध्ये नवीन नवीन व्यवसाय येत आहेत, नवीन नवीन विदेशी कंपन्या येत आहेत आपल्याकडे, त्यामध्ये आपल्याला कुठं स्कोप मिळेल, चान्स मिळेल, याचं बी आपण लक्ष ठेवलं पाहिजे। आपण फक्त अभ्यासापुरतं न राहता, म्हणजे भविष्य इतकं मोठं आहे, आपल्याला अभ्यासाबरोबर बाहेरचं बी जग पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे काय होणार आहे, आपल्याला आयुष्य घडवण्यासाठी सहजासहजी आपलं आयुष्य घडू शकतं, हेच मला एवढं सांगायचं आहे। तुम्ही घेतलेल्या शिक्षणाने तुमच्या शाळेचं, गावाचं, तालुक्याचं नाव उज्ज्वल करा आणि येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी नगरसेविका मंगल कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। आज तुम्हाला तुमच्या चौधरी मॅडमनी सांगितलं, चांगले कपडे घाला, चांगले संस्कार आपल्यावरच होतात, आपल्याला पण आपल्या जीवनाला सवय चांगली लागते, असं कुणी नाव सुद्धा ठेवत नाही। आणि आज तुमच्या म्हणजे असं राज्यामध्ये शिक्षण घ्या आणि काही पण अडचणीला त्यांना शिक्षकांना द्यावं लागलेले तुमच्यासाठी खूप, म्हणजे तुमचे शिक्षक असतील, तुमचे पालक असतील, सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले। म्हणून मी जाता जाता एकच सांगते की 10वीच्या पेपरला तुम्हाला शुभेच्छा देते। तुम्ही पाथर्डी शहराचंच नाव, तुमच्या शाळेचंच नाव नाही, 100% निकाल लागवा अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र तांभोरे यांनी करून आभार अशोक काळे यांनी मानले, तर अय्यूब पठाण, शिवाजी वाघमारे, अनिल कचरे, सुंदरबाई पालवे, श्यामसुंदर रक्ताटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। C24 ताससाठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया, पाथर्डी।